साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महाराष्ट्रातील महत्त्वाचं देवस्थान म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर। एकंदरीतच आता आपण या मंदिराच्या आवारात आहोत आणि गेल्या 14 तारखेपासून ते साधारण 17 तारखेपर्यंत जे मंदिराचं जे प्रशासनाकडून जी डागडुजी आणि मूर्तीचं जे काही संवर्धन आहे, जतन आहे, ते करण्यात आलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर एक दिवस आणखी वाढवला होता, तो म्हणजे 18 तारखेचा। 18 तारखेपर्यंत हे जे काही मंदिर आहे ते मंदिराचे जे काही डागडुजी आणि संवर्धनासाठी ही जी प्रक्रिया होती ती राबवण्यात आली होती। आणि आता आपण पाहू शकतोय, एकंदरीतच हा जो गरुड मंडप असेल किंवा जो मंदिरातील जे काही गर्भगृह असेल याची ही डागडुजी आता मंदिर प्रशासनाकडून जी आता करण्यात आलेली आहे। मात्र आता ह्या 4 दिवसांपासून जे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आता हे जे साधारण 12:30 नंतर हे मंदिराची जी एक आरती होऊन हे आता मंदिर जे आता देवीचं दर्शन आहे ते खुलं करण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर जर आता आपण बघायला गेलं तर काही भाविक आहेत, तिथून आलेले आहेत आणि त्यांचं नेमकं एकंदरीतच म्हणणं काय आहे आणि ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार, कुठून आलाय आपण? आणि मी मुंबईहून आलेलो आहे। देवीचं दर्शन साधारण 3 ते 4 दिवस झालं बंद होतं, काय नेमकं सांगा? देवीच्या दर्शनासाठी बरेच लोक थांबलेले होते। आम्ही पण मुंबईहून आल्यामुळे आम्ही वेळ काढून इथे थांबलो आणि आज दर्शन चालू झाले, ही खूप आनंदाची बाब आहे आणि खूप छान वाटतंय आज दर्शन घेऊन, देवीचा आशीर्वाद घेऊन। मंदिराची दुरुस्ती पण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे, ती एक समाधानाची बाब आहे। सगळीकडेच काम चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर ते कंप्लीट होईल अशी आशा व्यक्त आहे। आणि आज महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला, खूप आनंद होत आहे। एकंदरीतच बघायला गेलं तर खूप आनंद होतोय आणि मंदिराच्याकडून जे प्रशासनाचं आहे त्याच्याकडून पण काही सुखद भावना व्यक्त केली जाते। आप कहाँ से आए? मैं विशाल कुमार सिंह, मेरी पूरी परिवार जो है पुणे से हम लोग आए हैं और ये हमारा सौभाग्य है कि महालक्ष्मी मंदिर में दर्शन करने का हमें मौका मिला है। और इतना अच्छा जीर्णोद्धार का काम हो रहा है, ये इतना पुराना मंदिर है, इसके साथ इतने लोगों का भावात्मक जुड़ाव है। ये मंदिर जितने लंबे टाइम तक रहे उतना हिंदू धर्म के लिए, हिंदू सभ्यता के लिए, हिंदू लोगों के लिए एक गर्व की बात रहेगी। और बहुत अच्छा काम हो रहा है। आई थिंक आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI के द्वारा एक काम किया जा रहा है और मुझे लगता है ये निरंतर काम होना चाहिए ताकि मंदिर और मजबूत रहे और हमें भी अच्छे से ये दर्शन करने का मौका मिले, मंदिर में व्यवस्था और अच्छी हो। बस एक चीज़ है कि जब भी मंदिर का जीर्णोद्धार का काम होता है एक शेड्यूल फिक्स होना चाहिए हर महीने, और वो पूरे साल का एक कैलेंडर बना रहना चाहिए ताकि जो भी भक्तजन हैं उनको टाइम से पहले मालूम चल जाए। बहुत लोग होंगे जो आए होंगे और उनको फिर पता चला होगा कि मंदिर बंद है, तो ऐसा एक प्लानिंग रहना चाहिए जिसमें पूरे साल का एक कैलेंडर बने कि हाँ इस महीने इतने दिनों तक मंदिर बंद रहेगा, ताकि लोग बहुत दूर दूर से ट्रेन का रिजर्वेशन करके, बस से टिकट करवा के आते हैं, होटल में रुकते हैं। बाकी ये मंदिर में बहुत अच्छी व्यवस्था है, यहाँ आके हमें बहुत सुखद अनुभव होता है, बहुत अलौकिक अनुभव होता है, तो बहुत अच्छी व्यवस्था है मंदिर में। मैम आप बताइएगा, आप कहाँ से आए हो और कैसे? जी, मैं भी पुणे से आई हूँ और हम लोग दर्शन करने के लिए यहाँ 2 दिन पहले ही आए थे, तो बहुत अच्छी बात है कि मंदिर का, और ये एक ऐतिहासिक धरोहर है और इसकी व्यवस्था, इसको जीर्णोद्धार करना बहुत जरूरी है, जैसा कि ऐतिहासिक धरोहर है और इसका बहुत ऐतिहासिक महत्व भी है। तो हमारी पीढ़ी दर पीढ़ी ये मंदिर बना रहे और सबका दर्शन, सबके लिए माँ लक्ष्मी का दरबार खुला रहे और दर्शन हो। तो मैं ये विशाल से बहुत सहमत हूँ कि हाँ, एक शेड्यूल होना चाहिए, फिक्स शेड्यूल होना चाहिए, महीने का कोई 2 दिन 3 दिन ऐसा निर्धारित होना चाहिए जिसमें मंदिर के साफ सफाई या उसके जीर्णोद्धार का कुछ भी काम ऐसा किया जाना चाहिए। जी जी। मतलब आप हिंदी में बोलते हैं या फिर मराठी में? हिंदी। कैसा लग रहा है महालक्ष्मी का दर्शन? बहुत अच्छा लग रहा है, बहुत बढ़िया। अभी एक साधारण 3 से 4 दिन हुए देवी का दर्शन बंद था। आप कहाँ कितने दिन आप रुके थे और कैसे? हम तो 4-5 दिन से रुके हुए हैं यहाँ देवी के दर्शन के लिए। जसं की आता आपण पाहू शकतोय, कोल्हापुरातील जर महत्त्वाचं म्हणायला गेलं तर याच्यामध्ये कोल्हापूरचं अन्नछत्र आणि एकंदरीत याच्यातून जो काही देवीचा प्रसाद असेल किंवा याच्यासाठी बरेच जे नागरिक असतात, बरेच भाविक असतात, ते इथं वाट बघत असतात। आणि ह्या साधारण 3 ते 4 दिवसांपासून बंद असलेल्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर बरेच नागरिक आहेत ते थांबले होते देवीच्या दर्शनासाठी, देवीचं एक दर्शन मिळावं यासाठी।
बऱ्याच मोठ्या कर्नाटक, बेळगाव, त्याच्यानंतर पुणे, मुंबई ऐकून एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातून बरेच भाविक आता या दर्शनाच्या पार्श्वभूमीवर इथं दाखल झालेले आहेत. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.